नमस्कार मित्रांनो, आज चालू आहे पाणी इकडं बटाटे भिजवायला. बटाटे भिजवायचे झाले तर आता पाणी मी हौद भरायला घेणार आहे. तर पाणी इथून पाईप असा घेतो. बस, अरे थांब. धर. नेपेरमधलं पाणी तर थोडंसं कोपऱ्याला लावलं होतं. कोपरा विझाल तर पाणी आलं इकडं. इकडं आल्यानंतर छोटीशी नळी लावून इकडं लावलं. पिल्याखाली सगळं पाणीच आहे. कुठं हे बघा, इथं पिल्या जागा आहे ना, इथं सगळं पाणीच आहे. आणि इथं पाणी त्याच्यामुळे पिल्लू बसले तिकडं कडीला, थोडंसं चिखलाच्या कडीला. कारण की इकडून बी पाणी. पिल्लू इथं बसलंय, पिल्ल्याच्या पुढं पाणी आणि इथं बी पाणी चालू आहे, तिथं पाणी चालू आहे. मग पाणी इतक्या जवळ आले ना, तर पिल्ल्याला आता धुवूनच घेतो. त्याला धुवून काढतो. तर पिल्याला साबण लावून मुरून देतो. आता ह्याच्या मोठ्या भावाचा नंबर. मी चिमण्या न्यायला आलतो, पण हरण्याला आधी धुतो. नाही, हरण्याला पिल्लूटील धुतल्यावर हरण्याला नंतर धुतो. चिमण्यालाच आधी धुतो. चिमण्या उठ, चल उठ. चिमण्या, चिमण्या उठ. चल. सरच्या पाय लांबून बसल्या मस्त. चिमण्याला तर 2 दाणे बांधून घेतले. 10 मिनिटात तर धुवून काढतो त्याला.
हारणे आज घरीच आहे, कुठे चारायला बांधलं नाही काय नाही, त्याला बी घेऊन जातो आता. चल उठ हारणे, चल. आळस देणार आधी. चल इकडे. हरण्याला लई पॅक बांधलं बरं का जवळ, तर पटकन एक 5 मिनिटात धुवून काढतो. तर बैल तर धुवून झालेत, हारणे बी धुतलंय. तर बैलाला ह्यांच्या जागेवर बांधतो का. अर्धा तास गेला मला हे 4 पिल्ले धुण्यात, पण इथं मला नेपेरचे दारे बी धरायचे होते ना. मग पाणी बघत मग ह्यांना भिजून घेतलं, कारण पाणी मी इकडचं नेपेर भिजायला पाणी लावले. तर मग तिकडं पाणी बघत हे करत हे 4 पण बैल धुवून घेतले. आता खिलेरीचा नंबर असंच कधीतरी ज्यावेळेस हे बटाटे भिजवायचे असते ना, किंवा नेपीरवर दारे मला इथंच थांबायचं असं ना, मग त्यावेळेस खिलेरीला धुवून घेऊ. हे डाग आहेत ना, हे वाळल्यानंतर काहीच वाटत नाही. म्हणजे सध्याला डाग दिसत आहेत, व्यवस्थित धुतलेत तरी पण तिथं शेण नाही काय नाही, पण सध्या डाग वाटतात. वाळले ना मग ही त्वचा ही डागावली त्वचा ही त्वचा सारखीच दिसते. सरच्या धुतलं ना सगळा लाल दिसतो खालून. बघा त्याच्या इथं कांबळीला वगैरे ना सगळा लाल दिसतो. त्याची कातडी ना तर अशी कानासारखी लाल आहे सगळी कातडी त्याची. फक्त त्याला एकच काळा टिक्का इथं पायाला, एवढाच खिलरीसारखा टिक्का आहे त्याला. नाहीतर पूर्ण बैल पांढराच आहे शेपटाला सगळीकडे, नखे बी त्याच्या पांढऱ्यात. एवढा पांढरा शुभ्र बैल धुतला. तिथं जे त्याचा जो डाग दिसत होता ना ओला होता त्यावेळेस, आता तो डाग गेला बरं का. पण बैल शेणावरच बसलाय, त्याचा खालचा पाय पूर्ण आता शेणाने भरणार आहे. त्याला इकडं जागा होती, एका साईडने बांधलेला आहे, एका साईडने बांधलेला नाही. इकडं जागा होती तरी तिकडं बसलाय शेणावर. थोड्या वेळाने बैलाला आपल्या तागाच्या शेतात घेऊन जाणार आहे, थोडं खातेन तिकडं. एक पिलुडी तर मागापासून पाण्यातच आहे. आता हे बोर बंद करणार आहे. पिलुडी खाली जे पाणी साचलंय ना, तर तेव्हाला बोर बंद करतो, कारण नेपेर भिजायचं झालेलं आहे. पिलुडी ते बसलं नाही बरं का सकाळपासून, त्याला धुतल्यापासून ते बसलंच नाही, कारण त्याला बसायला जागाच नाही. त्याला मी थोड्या वेळाने बाजूला बांधतो. तिकडं आहे त्याला बसायला जागा, पण तिकडं कपडे वाळू घातलेत ना वर, तर ते कपडे हल्ले की भेत आहे जरा ते, तर त्याच्यामुळे तिकडं बसत नाही. कसलं परेशान झालंय, बसायला बघते पण काय पाणीचे सगळं खाली. तर बैलगाडी घेऊन चाललोय तागाच्या रानात. बैलाला बांधलंय तागाच्या रानात. इथं ताक खायला बांधलंय सारजेला. थोडं थोडं करून बांधायचं, एकदम बांधलं ना फक्त शेंडे खातात. खालच्या काड्या तशीच राहून देतात. तर त्याच्यामुळे सारजेला बांधलं इथं, आणि चिमण्याला बांधले पलीकडच्या बाजूला ताक खायला. कारण ताकात आहे ना कांग्रेस लई आणि वाढलेला नाही जास्त, त्याच्यामुळे कापायला लई वेळ लागतोय. मग अशा 2-4 दिवस थोडे बैल बांधले ना, बैल खाऊन घेते मग ताक. कारण जिथं हानाने खाल्लाय ना तर तिथं जास्त वाढला नाही.
इकडं हरणांले खाल्लाय ना, त्या आंब्याच्या पलीकडून तिकडे चिमणे बांधला तिथं ना, तर तिथं जास्त वाढला नाही. मग त्याच्यामुळं बैल बांधतो ह्याच्यात थोडे थोडे करून रोज. हे तळ्यावरचं पाणी आहे, तळ्यावरच्या मोटरचं. इकडं गहू भिजवायला चालू आहे, मका तरी भिजवायची झाली. गहू आपला लोळलाय लई राव, हाईट जास्त झाली आणि लोळलाय सगळं. आता वारं बी सुटते बरं का, पण थोडं थोडं, एवढं काही जास्त वारं नाही तरी पण लोळलाय गहू. अर्धा गहू लोळलाय हो आपला. हे बघा इकडं कसा बी लोळलाय, सगळ्या एका बाजूला नाही, इकडं तिकडं कसा पण लोळलाय. आणि तरी पण त्याला चालू आहे पाणी, एवढं पाणी. आणि ह्याच्यानंतर एक पाणी आणखीन द्यावंच लागेल आपल्या गावाला. इकडं माझ्या हातात आहे गवत, पिलुडीला गवत घेऊन चाललोय. इथं टाकतो खा. पिल्याला जागा बदलली बरं का, तिथं चिखल झालं ना, त्याला इकडं बांधलंय. आज लय पांढऱ्या शुभ्र दिसते. सर आता व्हायला लागलोय घास. एवढा घास नेऊन टाकायचा आपल्या रस्त्यापाशी. मग तिथून मी बैलगाडी आणणारच आहे. बैलगाडी तागाच्या रानात ठेवली, सोडली ना, मग आता बैलगाडी आणायचीच. काय नाही घेतलं दुसरं गटुडं तिकडं. चला आता आणतो बैलगाडी. तर मी आलोय बैलगाडी नेण्यासाठी. बैलाचं तर खाऊन झाले, ह्यांना बांधले ना व्यवस्थित, खाल्लंच नसं या बैलांनी. आज कामाला चालले नाहीत ना, नसन खाणार व्यवस्थित. खाल्ले सर्जन फक्त काँग्रेस ठेवलाय आणि चिमण्यानी खाल्लंय व्यवस्थित. मोत्याला आड घालते बैलापाशी. मोत्याला साखळदंड आणलाय बांधून ठेवायला, पण ते साखळी लक्षातच राहत नाही त्याला बांधून ठेवायचं. तर लक्षात राहिलं ना, त्याला बांधून ठेवतो. बांधायची सवय लावायची त्याला डबल. सरजी चल सरजी. चिमण्या सरजी. ऐक हा, ही शेवटचे काय पाणी पाजायचं चालू आहे. आता सगळे कामं झालेत आपले आणि गावरान जनावर पण घरी आलेत. तर त्याच्यामुळे शेतातले जनावरांचे सगळे काम झालेत. म्हणजे दूध काढायचं राहिले फक्त खिलेरीचं. मी खिलेरीचंच दूध काढतो, बाकी भैया काढतो. त्याच्यामुळे ही पाणी पिले ना मग झाले काम. पाखरं आणखीन घरी गेले नाहीत. हे बघा एक दोन आहेतच इथं. पाखरांची ना आणखीन महिनाभर मज्जा आहे बरं का. म्हणजे ज्वाऱ्या महिनाभर आहेत आणखीन. ही ज्वारी आता काढायला आलीच आहे माझं, 8 दिवसात काढायला चालू करतील ही. पण समजा जे महागा पुढं ज्वाऱ्या पेरल्यात ना, उशिरा पेरलेल्या ज्वाऱ्या, तर त्या राहतात पाखरांना खायला एक महिनाभर. पण उन्हाळ्यात मग त्यांना शोधावं लागतं खायला लय. म्हणजे कोणाच्या घरासमोर दळण वगैरे केलेलं किंवा शेतात ही ज्वारी खाली पडलेली कुठं सापडून खावं लागते. एका महिन्यानंतर 1 महिनाभर तर मज्जा आहे त्यांची आणखीन. आता दिवस बी माळून गेलाय, तर पाखरं बी 15 मिनिटात जातेनच घरी. हे ज्वारी तर खात नाहीत, नुसती उडत आहे तिकडून तिकडं. तरी आता संख्या कमी झाली पाखराची. थांब इकडे, थांब 2 मिनिटं थांब. सोडून देशील तर ना. चल पळ पळ पळ. लांब आहे अद्रक, इथं नाही तिकडं. चला आता हे शेवटचं काम आहे, मग तर झाले काम. पिल्याची तब्येत बरी आहे ना? बरी आहे. पिलुडी